एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर, पण महायुतीचं पारडं थोडंसं जड. शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यात सर्वच एक्झिट पोलमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर, 6 पक्षांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी 6व्या स्थानी येण्याची शक्यता. सर्व एक्झिट पोलनुसार भाजप नंबर 1 चा पक्ष होण्याची शक्यता. भाजपला सरासरी 78 ते 108 जागा मिळण्याचा अंदाज. राज्यात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 58.25% मतदानाची नोंद. 23 तारखेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. वेळ संपल्यानंतरही काही ठिकाणी सुरू होतं मतदान. पालघर, नांदगाव, मनमाड, वैजापूरमध्ये उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा. मतदान संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयाला भेट. सरसंघचालक मोहन भागवतांची 15 मिनिटं चर्चा. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. सोलापूर दक्षिणमध्ये अपक्ष उमेदवार धर्मराज काडादींना पाठिंबा दिल्यानं ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक. मतदानाच्या दिवशी बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा. कार्यकर्त्यांना दमदाटी केली गेल्याचा युगेंद्र पवारांची आई यांचा आरोप. अजित पवारांनी मात्र आरोप फेटाळले. नाशिकमधल्या नांदगावात समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी. कांदेंनी हत्येची धमकी दिल्याचा समीर भुजबळांचा आरोप. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंवर कारवाई करावी, काँग्रेसची मागणी. चांदिवलीमध्ये मतदान सुरू असताना शिंदेंनी रोड शो केल्याचा काँग्रेसचा आरोप. बिटकॉईन घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिवसेना पाठवणार पोलीस महासंचालकांना पत्र. सत्य समोर आलं पाहिजे, फडणवीसांची प्रतिक्रिया. तर सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंनी फेटाळले आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.